नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळत असेल मी जरा जाम आहे, सखू पण जरा जाम आहे. त्यामुळे आम्ही आज पुण्याला निघणार होतो, पण प्लॅन जरा कॅन्सल झाला आहे. माझ्या बॅग वगैरे सगळ्या पॅक झालेल्या होत्या छानपैकी, बट सखीची तब्येत जरा डाऊन होती. तर मग सगळ्यांचं असं म्हणणं झालं की नको तिथे जाऊन धावपळ व्हायला, म्हणून थांबूयात अजून 1-2 दिवस, ती जरा ओके होऊद्यात मग निघूयात. काहीही झालं तरी संडेच्या जावंच लागणार आहे, कारण संडेला एक प्रोग्राम पण आहे. आणि आता असं झालं आहे ना की लग्नानंतर पण मी एवढी रडत नव्हती सासरी जायला किंवा सासरी जाताना, पण डिलेवरीनंतर ते खूप जाणवतं. म्हणजे मी डिलेवरीच्या वेळेस जेव्हा इथून निघत होती ना, 2 दिवस आधीपासूनच मी इतकी रडरड चालू होती. मी रडायची, आई पण कोपऱ्यात रडायची, कारण ते दिवसच वेगळे असतात. तेव्हा आई इतकी जाणवते डिलेवरीनंतर की मग ते वेगळंच असतं. तसंच यावेळेस काहीतरी झालं, कारण जवळजवळ 1.5 महिना मी इथे होती आणि यावेळेस माझ्यामुळे नाही तर सखीमुळे खूप रुखरुख लागली त्यांना. अर्थात 2 दिवस तेही पुण्याला येणार आहे, आई पप्पा कारण एक कार्यक्रम आहे. बट स्टील त्यांना असं होतं की आल्यावर सखी नाही राहणार. सखीचा आवाज, सखी इतकी बाबा बाबा आई आई करत खूप रुटीन तिच्या भोवती फिरायला लागलं होतं त्यांचं. त्याच्यामुळे ते जरा आहेत असे की सखी जाणार आहे आता. आणि आता काय आमचं लवकर चक्कर होत नसतं, आमच्या पप्पाने आम्हाला वॉर्निंग देऊन सांगितलं आहे की आता दिवाळीचं दरवेळेस असं होतं ना की जेव्हा पण मी इकडे येते किंवा सिन्नरला असते तर निखिल आम्हाला घ्यायला येतो. आम्ही कधीच ट्रॅव्हल करत नाही स्वतःहून. दिस इज अ फर्स्ट टाईम आम्ही स्वतःहून ट्रॅव्हल करून चाललो आहे, कारण तो घ्यायला येतो. एक तर तो घ्यायला येतो आणि तर दादा सोडवतो, असंच कॉम्बिनेशन असतं. बट दिस इज द फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहे गाडी वगैरे करून. 2दा माझी गाडी बुक करून कॅन्सल करून झालं आहे, कारण सखीला बरं नाही आहे. बट होप सो तिला बरं वाटेल आता, आणि मग आम्ही ॲटलीस्ट संडेपर्यंत तरी जाऊयात, कारण मंडेच्या आसपास, मंडे ट्यूजडेला निखिल येणार आहे. माहीत नाही त्याची आता एक्झॅक्ट मला डेट नाही कळत आहे, बट तो मंडे ट्यूजडेपर्यंत येणार आहे. सो तो जायच्या आधी आम्हाला घरी जायचं की जरा त्याला घर पण स्वच्छ आणि म्हणजे घर तर आवरलेलं असेल ताईंनी, बट स्टील घरात माणसं पाहिजे, म्हणजे त्याला बरं वाटेल, कारण इतक्या दिवसापासून तोही तिथे एकटा राहतो आहे. त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं की आल्याला मला प्लीज त्या काळ्या मसाल्याच्या भाज्या भाकरी खाऊ घाला, कारण मी इथलं खाऊन कंटाळलो आहे भयंकर. तर म्हटलं चला त्याच्या आधीच जाऊयात. बट आता सखीची तब्येत काय म्हणते त्यावर सगळं डिपेंड आहेत. अदर दॅन दॅट मी होम टूर शूट करायला घेतला होता आज, बट मध्येच थांबला आहे. बट आय विल मेक शुअर की हा व्लॉग किंवा पुढचा व्लॉग होम टूरचाच असेल. मी जाण्याआधी पक्का शूट करून तुम्हाला दाखवेल. मी ठरवलं होतं की सगळं काम झाल्यावर दाखवू, बट अजून 30% काम बाकी आहे यांचं, आणि आय डोंट नो ते दिवाळीपर्यंत चालतं की कधीपर्यंत चालतं, कारण वेळ नाही भेटत आहे त्यामुळे. पण म्हटलं आता जेवढं आहे तेवढं दाखवून देऊयात. सो मी आता होम टूर मी निम्मी शूट पण केली होती, बट मॅडमची रडड सुरू झाली व मी तसंच सगळं सोडून आली, कारण ती सध्या प्रायोरिटी आहे माझी. तर असं काही आहे. आणि ऑफकोर्स मला वाईट वाटतं, मी माहेरून जाते आणि हे प्रत्येकाच्याच असतं. म्हणजे सासरी तुमच्या कितीही काही असू द्या, तुमच्या महल असू द्या सासरी, आणि माहेरी झोपडी असू द्या, तरी माहेरची ओढ काहीतरी वेगळीच असते. सेम असतं. मला सासरी काहीच काम नाही आहे, याच्यापेक्षा जास्त आरामात असते मी सासरी. स्टील मला इथे आल्यानंतर माझा पाय जरा जड पडतो निघायला, कारण माहेर ते माहेर असतं. इथे आपल्या आयुष्याची एवढी वर्ष गेलेली असतं की तिथून जरा जड पडतं. तर बघा, जाता हवं तर मी सिन्नरला जाईल, म्हणजे कन्फर्म नाही आहे, तात्यांचं काय ठरतं त्यानुसार, नाही तर मी डायरेक्ट पुण्याला जाईल. बट चालू आहे असं जे काही आहे ते सध्या. ओके, तर आत्ता आज मी एक शॉर्ट पोस्ट केला होता आणि त्याच्यात मी असं एक वाक्य बोलली की वहिनी तिची वटपौर्णिमेची तयारी करत होती, मला पूजा करायची नव्हती, मी अशा काही गोष्टी मानत नाही, पण बायकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून मी घरीच थांबले. तर याचा वेगळा अर्थ घेण्यात आला की मी पूजापाठ करत नाही किंवा मी मराठी परंपरांना पाळत वगैरे नाही. तर त्याचा अर्थ तसा नव्हता. माझं असं म्हणायचं होतं की मला पिरियड्स आलेले होते म्हणून मला पूजा करायची नव्हती. मी मानत नाही पिरियड्स वगैरे आल्यावर हे सगळं नाही करायचं. बट तिथे ज्या बायका असतात ना, त्यांचं म्हणणं असतं किंवा त्यांना असं सावली वगैरे नको असते, प्रत्येकाचं आपली आपली भावना असते त्याबद्दल, म्हणून मी पूजा करायला गेली नाही. सो त्याचा वेगळाच अर्थ असा काढण्यात आला की मी वटपौर्णिमा मला करायची नव्हती किंवा मग अल्ट्रा मॉडर्न आहेस तू, ह्या गोष्टी पाळत नाही, परंपरा पाळत नाही, असं नाही आहे. बट त्यांच्या भावना होत्या. मी म्हणजे लिटरली प्रत्येकाचं असतं पिरियड्सबद्दल मत. माझं असं, मी त्याला काही वाईट मानत नाही, पण नाही चालत. आता समजा आईला नाही चालत, माझ्या सासरी खूप कडक आहे, त्यांची तशी फरची वगैरे नाही पुसता येत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. माहेरी माझ्या खूप कडक नाही आहे. फक्त आईचं म्हणणं आहे की देवघराजवळ येऊ नको, जर ते पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे तर त्यानुसार तिचं म्हणणं म्हणून मी नाही जात. माझ्या घरी पण मी 2-3 दिवस देवपूजा नाही करत. बट असतं ते, पण मी उपवास वगैरे सगळं धरलेलं होतं. प्रत्येकाचा आपला आपला पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. बट खूप वेगळा गैरसमज झाला की मी वटपौर्णिमेबद्दल या प्रकारे बोलली, तर मी तसं काही बोलली नव्हती. मी उपवास पण केला होता, दिवसभर केला होता चांगला. सो चुकीचा अर्थ काढू नका. मी माझ्या बोलण्यात मागे पुढे झालं असेल वाक्य म्हणून. सखी आली वाटतं. सखी जाम आहे, पण तिला आजीबाबासोबत बाहेर चक्करला जायचं होतं एक, आणि ती जाऊनच आली आहे. आणि थांबा मी तिला आणते.
आता 1-2 दिवसात पुण्याला निघायचं होतं म्हणून म्हटलं पार्लरची कामं आटपून घेऊयात. पुण्याला डबल खर्च आणि डबल वेळ जातो. सो सगळं ते आवरून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून आम्ही निघालो होतो केदाई मातेच्या दर्शनाला. सगळी खरं 1.25 महिन्याची झाली तेव्हाच जायचं होतं, पण तेव्हा जायला जमलं नाही. म्हटलं आता तरी चक्कर मारून येऊयात. मामाने सखीला न्यायचं तर सखीच मामाला ओढून ओढून नेत होती. अशा जुन्या आणि खूप ओळखीच्या ठिकाणी गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं, तसं आम्हालाही वाटत होतं. कारण हे लहानपणीचं अगदी हक्काचं ठिकाण होतं जिथे आज गौरी आणि सखीसुद्धा होत्या. सखू आहे सखू सखू. तर ना आम्ही आलोय केदाई मातेचं जे मंदिर आहे तुम्हाला मागे दिसत असेल, इथे आलोय आम्ही. आमची ग्रामदेवता पण आहे, आमची तिच्यावर बऱ्यापैकी कृपा पण आहे. आणि ज्यांना मुलं बाळं होत नाही ना जनरली त्यांना इथे आणतात, इथे नवस वगैरे करतात आणि खूप म्हणजे काय फळ मिळतात असं म्हणतात. तिथे खूप मोठे मोठे कार्यक्रम असतात त्यांचे. जे बाळं होतात नवस आणि त्यांचे हे करतात, तिथे केस वगैरे कापतात, जावळ वगैरे. मी आणि दादा नवसाचं नाही आहे, पण आमचं जावळ पण इथेच झालेलं आहे लहानपणी. कारण गावजवळ होतं आणि इथे आम्ही लिटरली आमच्या पप्पांची बदली होती इथे या गावात. त्यामुळे आम्ही लिटरली मामाचं गाव पण इथून जवळ होतं, तर आम्ही सारखं यायचो. म्हणजे गावात पाणी नसलं तर धुणं धुवायला सुद्धा आम्ही इथे यायचो. तर तो जो आहे तो आमचा छोटासा स्विमिंग पूल होता, जो लहानपणी काय कळतं तोच आमचा स्विमिंग पूल होता. आणि आम्ही खूप मजा मस्ती केली आहे. आणि माझ्या लग्नाला 5-6 वर्ष झाले होते, बाळ होत नव्हतं. तर मग आईला म्हणजे होत नव्हतं म्हणजे मी होऊ देत नव्हती, तर आईचं असं म्हणणं होतं की नाही होते, तब्येत अशी आहे तर आपण नवस करूया वगैरे. पण देवीने मला तशी काही वेळ येऊ दिली नाही आहे. पण मग आईचं असं म्हणणं होतं की तिने तुझी ओटी भरली तर आपण तिची ओटी भरायला जायलाच पाहिजे. पण जमलंच नाही. मी सखी झाली तेव्हा 1.25 महिन्यात येणार होतो, पण मी लवकर सासरी गेली त्यामुळे यायला जमलं नव्हतं. तर ह्यावेळेस आईचं असं झालं होतं की सखी 2-3 वेळेस आजारी पडली की आपण जाऊयात, आपण ओटी भरूयात. त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. तसं लहानपणी तर कंटिन्यू यायचो, पण आता खूप दिवसांनी आलो आहे. सो म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस चालू होती मी, त्याच्यानंतर आज आली आहे. मस्त वाटतं आहे, अगदी जसं होतं तसंच आहे. आणि छान म्हणजे तिची हे मूलबाळ वगैरे तर आहेच, बट पर्सनली पण आमच्यावर खूप छान कृपा आहे देवीची असं आम्ही मानतो. सो सगळे आलो आहे. वहिनी नाही आहे कारण ती मेडिकलवर आहे. दादा, मम्मी, मी, पप्पा, सखी, गौरी आम्ही सगळे आलो आहे. सखीने आणि गौरीने छान छान आंघोळ पण केली आहे. मस्त आहे. सो म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल ज्यांना काही असं इश्यू असेल तर तुम्ही इथे पाठवू शकता. श्रद्धेवर असतं प्रत्येकाच्या, पण छान आहे जे काही आहे ते. तर मला उद्या निघायचं आहे पुण्याला आणि आम्ही आता वडायला गेलो होतो. तिथून जाता जाता आम्ही म्हणजे आम्ही नाशिकला चाललोय, तर रस्त्यातच बाजार लागतो एका ठिकाणी. तिथे मम्मी पप्पा गेले आमच्यासाठी भाजीपाला घ्यायला, म्हणजे मला पण उद्या न्यायला आणि घरीसाठी पण. तर तुम्हाला मी दाखवते. सी तो पिक्चर वगैरे, ते व्हाईट शर्टमध्ये पप्पा आहे, ब्ल्यू साडीमध्ये आई आहे. आणि आम्ही लहानपणापासून बघत आलो भाज्या घ्यायला पप्पाच जातं का दादा, म्हणजे त्यांना दुसऱ्यांनी आणलेली भाजी चालतच नाही. घ्यायला जाताना एक जणाला बॅग पकडायला घेऊन जातं. म्हणजे हे खूप आधीपासूनच आहे की ते स्वतःच भाज्या आणतात. भाज्यावाल्याची डोकं पण लावतात का रे. आम्ही तिकडे पवननगर साईडला राहायचो आणि तिथले आता जे आपण आजी होते त्यांची ओळख झाली होती पप्पांची की भाऊ तू डोकं नको लावू. तर ते स्वतःच भाजी घेतात. त्यांच्यासोबतचा जो माणूस असतो तो फक्त पिशवी पकडतो. आता आई आहे, कधी लग्नाच्या आधी मी असायची, दादा सुद्धा असायचा. आता दादा स्वतःच काय कधी कधी मी जात नाही आता. नाहीच. हे तुला आठवतं लग्न झालं तर एकदा वहिनीला पाठवलं होतं पप्पा सोबत, त्याच्यानंतर ती परत कधीच नाही केली. सो असे पप्पा आहेत आणि आज पण आईच्या हातात पिशवी ते मस्त भाज्या निवडत आहे. आणि त्यांना काही घेऊन देणे किती वेळ लागतो किती नाही, त्यांना त्यांच्या प्रकारच्या भाज्या पण घेतील, थोडं डोकं पण लावतील आणि मगच येतील ते. आई कसा होता तुझा आजचा पण अनुभव भाजी घ्यायचा? कसं असणार पप्पांवर असल्यावर तरी ते तू आल्या वाक्य बोलली ते बोल ना. काय काय बोलली होती तू आल्या? पिशवी घ्यायला नको, काही नको, पुढे पुढे पुढे. याला म्हणतात 10 रुपयाला मागे, 5 रुपयाला मागे, ते म्हणतो घ्या मागेच. तुमचे पण पप्पा असेल का की तुमची मम्मी? वाचून भाजीवाल्यांकडनं काही ते काय एवढे कमवतात का बिचारी. नाही, बट ते त्यांचं असं म्हणणं मी शेतकरी तर मला कळतं. गौरू पप्पा बाबा येत आहे. मी घरी शूट करत होती ना मागच्या 1-1.5 तासापासून, सखी घरातून गायब आहे. ती कुठे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा सखी, तू का करते बाबू? तू कोणाच्या घरी सखी? मला येऊन जवळजवळ 1.5 महिना झाला आणि मागच्या 1.5 महिन्यात माझी ही लेक रोज संध्याकाळी फिरत असते. पल्लवीताईच्या घरी असते, नाही तर तिच्या घरी आजीच्या घरी इथे असते. जेनी कुठे आहे? जेनी जेनी म्हणजे इथे आल्यानंतर पहिला शब्द ती जेनी बोलली होती. ही पल्लवीताई आहे, म्हणजे ही सखीची मावशी आहे आणि सखीची दीदी आहे. सखी सविता दीदी कुठे आहे आणि पल्लवी मावशी कुठे आहे?
सकाळी जेव्हा आई मंदिरात जाते किंवा पप्पा तिला घेऊन जाताना ती तिकडच्या तिकडे हिच्याकडे जायची, जेवण खावण पण करून यायची. सो तुम्ही मिस कराल का सखीला? हो खूप. सखी जाऊ नको ना, तू जाऊ नको ना, मग मला सांग तू जाय म्हणा. मग मला किंमतच नाही राहिली. आधी ह्या बायका माझी वाट पाहिजे, कारण मी यांना फिरायला नाही. यावेळेस माझ्याशी कोणालाच घेणं देणं नाही राहिलंय. आम्ही सखीला जास्त मिस करू तर यार, तुझ्यापेक्षा जास्त. आणि मला पण ऍक्च्युली खूप आदर होता. घारे मावशी या हो, लाजतात बायका. सो ह्या घारे आजी आहे, यांच्यावर पण मला कमेंट्स आल्या होत्या. आणि ती आमची वैष्णवी मासी आहे. आमची गौरी पण खूप राहायची इथे, पण गौरीला आमची आरे आत्तू आवडायची आणि सखीला मासी आवडते. सखी मासी कुठे आहे? मासी आणि घारे आजी कुठे आहे? तर ती एकदम प्रॉपर ओळखायला लागली आहे. घारे आजींना आम्ही घारे घारे असा आवाज सुद्धा देतो. सखी आता माझी मैत्रीण झाली. मैत्रीण आहे, प्रॉपर मैत्रीण झालेली आहे. डबे पण माहित झाले तिला तुमच्या घरातले. माहित झाली सखीला. तिला खजूरचा डबा माहितीये, बिस्किटचा डबा माहितीये, त्याच्यामुळे ती आली का बरोबर जाते आणि घेते पण. आता सखी आणि तनया झाली, आम्हाला खूप वाईट वाटतंय. आता खरं तर वैष्णवीची परीक्षा संपली होती, आम्हाला असं वाटायचं तनया फिरायला जायचं होतं आणि जायचं होतं आणि तनया आल्यावरच तनयाच आमची मजा करते, हौस मी करते. खरंच फिरायला नेते ह्या बायकांना. नाही का हे फक्त कट्ट्यावर असतात. फक्त कट्ट्यावर असतं. आणि ही वयाने माझ्यापेक्षा लहान आहे, पण माझी मैत्रीण आहे कॉलनीतली. कारण आम्ही मिळून मम्मींचा खूप कुटतो. मला दीदी जाण्याचा फार मोठा गम आहे. हा, आणि आम्ही असं ते साठवून एकमेकींशी बोलू शकतो की हे असं आहे ते तसं आहे. सो मागच्या 1-1.5 महिन्यात मला घरच्यांसोबत यांचा पण खूप आधार होता. कारण सखी बघताय तुम्ही, सखीला काहीच घेणं देणार नाही. मी इथून निघून गेली ना तरी तिला काहीच वाटणार नाही. ती इतकी रमली आहे ह्या पापड्या. तर ती हिच्या घरी गेल्यानंतर स्वतःच सांगते पापडी दे. खूप सखीची आठवण येणार आहे, असं वाटतं सखी जाऊच नाही. आणि तिला खूप चांगल्या आणि खूप वाईट सवयी ह्या लोकांनी लावल्या. बट ठीक आहे, तिने खूप एन्जॉय केला इथे तिचं. आम्ही पूर्वी म्हणायचं तनया बाहेर येऊ नको येऊ नको, आता आम्ही तनयाची हा, ह्या बायका मी कधी जाते याची वाट बघायच्या किंवा असं अगं इतके दिवस माहेर येणं बरं नाही, तर मी घेत पण नव्हती. येत पण नव्हती. आणि आता आम्ही तिला बोलवतो तनया कधी येते सखी म्हणते. असं वाटतं सखी तनया आता कधी येणार आहे. आणि यावेळेस सखीमुळे तर, कारण की सखी आमची जेवण झाल्यावर ना ह्या कट्ट्यावर जातात बायका. तर सखी इतका कानोसा घ्यायची, तिला दार वाजलं किंवा आवाज आला की ती सगळ्यात पुढे पळत जायची. तिला ती खालची कडी पण उघडता येते. आणि मी आणि आई फिरायला गेलो नाही तरी पण ती त्यांच्यासोबत फिरायला जायची. चांगली 1-1.5 तास ह्या बायकाच तिला घेऊन फिरायच्या. कधीच टोलर नेला नाही, त्या कडेवरच घेऊन फिरत होत्या तिला. जायचे आपण खाड्याच्या घरून, जायच्या घरी. नाही नाही नाही, मी जाऊ तिला काहीच घेणं देणं नाहीये. सो सगळं छान होतं, बट आता जायची वेळ आली आहे. सो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आम्ही चांगल्या वराच्या शोधात आहे. सो तुमच्याकडे काही असेल तर डू कमेंट. बाय.